डोंबिवलीत होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा उपक्रम राबवत आग्री युथ फोरम आणि मंगल प्रभात लोढा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तब्बल 75 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आलंय। शिक्षणासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांना या मदतीमुळे मोठा आधार मिळणार असल्याचं मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आलंय। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भविष्यातील मोठी घोषणा करत सांगितलं की निळजे येथील जुन्या कार्यालयाच्या ठिकाणी अत्याधुनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यात येणार आहे। येत्या 15 मे पर्यंत या सेंटरचं काम पूर्ण केलं जाईल आणि जून महिन्यापासून ते कार्यान्वित होणार आहे। या सेंटरच्या माध्यमातून तब्बल 1,000 विद्यार्थ्यांना विविध आधुनिक आणि रोजगाराभिमुख कोर्सेसचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यामध्ये लॉजिस्टिक, डेटा सेंटर ऑपरेशन, एअरपोर्टसाठी मॅनेजिंग असिस्टंट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फॉरेन लँग्वेज प्रशिक्षण आणि सोलर एनर्जी यासारख्या 6 महत्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे। बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलंय। या उपक्रमात आग्री युथ फोरमच्या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असून एकूण प्रवेश क्षमतेपैकी 50% जागा त्यांच्यासाठी राखीव येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होतीये। कार्यक्रमाला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आग्री समाजातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होतं। हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून भविष्यातील रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। स्थानिक स्तरावर अशा प्रकारचे उपक्रम राबवल्यास तरुणांना सक्षम बनवण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय। ब्युरो रिपोर्ट, आपले अस्तित्व न्यूज, डोंबिवली। तुमच्या सर्वांच्यासमोर घोषणा करतो की निलजेमध्ये जे आपलं जुना ऑफिस होता त्यामध्ये आपण 6 स्किल सेंटरचे नवीन रूम 15 होईपर्यंत तयार करू। 1 जूनपासून तिथे आपण सुरू करू। त्यामध्ये काही नवीन कोर्सेस येते मी आता सुचवतो। आता त्यामध्ये मी आता त्या कार्यक्रमात आलो मध्ये रवींद्र चव्हाण साहेबांचा फोन आला होता की आपला नेहमी श्रीकांत शिंदे साहेबांचा फोन आता मला नेहमी रवींद्र चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन मिळतात। तो ते दोघेही आपले नेता आहेत। दोघांना मी धन्यवाद देतो। ते दोघेही आमचे बरोबर राहिले, त्यांच्या साठी पण धन्यवाद दोघंही। तर ते 5 नवीन कोर्सेस जे आता मला मनामध्ये आले ते मी सांगतो, ते तुम्ही नंतर करेक्ट करा। एक लॉजिस्टिक, आता इथे तलोजा वगैरे सर लॉजिस्टिकचे काम सुरू आहे। डेटा सेंटर तलोजामध्ये येणार आहे, मोठा डेटा सेंटर येणार आहे। एअरपोर्टसाठी मॅनेजर आणि असिस्टंटचा कोर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांचा कोर्स आणि फॉरेन जॉबसाठी मेडिकल असिस्टंटसाठी आपण लँग्वेजचा, त्याने जर्मनची लँग्वेज किंवा जापान जिथे आपलं रिक्वायरमेंट असेल ते लँग्वेजचा शिक्षण पण देऊ आणि टेक्निकल शिक्षण पण देऊ। फक्त लँग्वेजचा काही उपयोग नाही आणि टेक्निकल शिक्षणचा पण उपयोग नाही, दोघे एकत्र झाले तरी होऊ शकतात। आणि सोलर एनर्जीचे काम, हा 6 कोर्सेसचे आपण दर महिन्यामध्ये कमीत कमी 1,000 विद्यार्थ्यांना आपण 1 जूनपासून शिक्षण सुरू करू। 6 महिन्याचा शॉर्ट टर्म कोर्सेस असेल आणि त्यामध्ये आपण त्या विद्यार्थ्याने सिन्सिरिटीने ते पूर्ण अटेंड करावा। त्यामध्ये आपली परवानगी असेल तर आपण फक्त टोकन 500 रुपयाच्या पर महिन्याच्या त्यांच्याकडून फीस घेऊ। त्यामध्ये पण आपण त्यामध्ये आज या आग्री युथ फोरमच्या कार्यक्रमामध्ये हा निर्णय झाला आहे म्हणून 50% सीट आग्री युथ फोरमसाठी रिझर्व राहील। तुम्ही जे नाव देतील ते 50% ते भरू आणि नंतर इतरचे 50% भरू। हा 6 कोर्स झाले। अजून काही कोणाला सांगायचे असेल तर तुम्ही सांगा। गेल्या कित्येक वर्ष डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय आग्री महोत्सव हा आपण करत असतो। या आग्री महोत्सवामध्ये लोढा चॅरिटीच्या वतीनं 10 लाखाची मदत ही प्रत्येक वर्षी होत असते। यावर्षी आम्ही असं ठरवलेलं आहे की या भागातील जे काही विद्यार्थी आहेत, जे शिक्षण घेत आहेत, जे स्पोर्ट्समध्ये, ज्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत, यांना मदत करायची। त्याच्यामध्ये आज आम्ही 75 विद्यार्थ्यांना आम्ही याच्यामध्ये नावं केली आणि आज त्याचं प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 हजाराचं वाटप आज स्वतः महाराष्ट्राचे मंत्री मध्ये मंगल प्रभात लोढा हे होते, त्यांच्या शुभ हस्ते इथे दिलेले आहेत। आणि निश्चितच आम्हाला त्याचा आनंद वाटतोय की जे काय मुलांना या आग्री फोरमचं धोरण होतं की गरीब लोकांना, जे कर्जदार लोकांना गरज होती ती देण्यासाठी एक छोटासा उपक्रम
आमच्या वतीने आम्ही करण्यात आला आणि निश्चितच त्याचा संपूर्ण आनंद आमच्या सर्व संयोजक समितीला होते, सर्वांना होते.